हिवाळा सुरू झालेला आहे। ओल्या तुरीचे दाणे असे मार्केटमध्ये भरपूर दिसायला लागतात। तर आज आपण गावरान पद्धतीने ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी बनवूया। यासाठी इथे मी साहित्य घेतलं आहे। हे साहित्य सगळं मिक्सरच्या भांड्यात घालायचं, यानंतर पाणी घालायचं आहे आणि याची हिरवीगार पेस्ट वाटून घ्यायची। तर हे बघा, मस्त आपली हिरवीगार पेस्ट तयार झालेली आहे, वाटण तयार झालंय। आता कढईमध्ये तेल घालायचं, जिरं घालायचं, हिंग, कांदा आणि कढीपत्ता घालून मिक्स करून घ्यायचं। यानंतर 1 चमचा हळद घातलाय, धणे जिरे पावडर घालायचं, मिक्स करून घ्यायचं। यानंतर वाटण घालायचं आहे। वाटण आपण कच्चंच हे वाटून घेतलेलं होतं, त्यामुळे छान या तेलामध्ये खमंग सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचं। यानंतर ओले तुरीचे दाणे घालायचे आहेत, एका बटाट्याच्या फोडी घातलेल्या आहेत। यानंतर मीठ घालायचं आहे, पाणी घालायचं आहे यामध्ये आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे। झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटे ही भाजी छान स्लो गॅसवर शिजवून घ्यायची। यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। ही भाजी भाकरीबरोबर, भाजीवर खायला खूपच चविष्ट लागते। नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक